नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या A to Z क्रॉप यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आहे 23 मार्च आणि आजचे आले बाजारभाव जे काय आहे तर त्याचे अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। तर जे शेतकरी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर पण करा। तर शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की भाव जे आहे 42 रुपयापर्यंत चालू होते आणि चांगल्याच एकदम हाय क्वालिटीचा माल जो असतो, एकदम टॉप क्वालिटीचा, तो 44 रुपयापर्यंत हायेस्ट मागत होते। तर ह्या 2-4 रोजामध्ये अजून भाव जे आहेत, आज रोजीचे भाव जे आहे तर 36 रुपयापर्यंत 37 रुपयापर्यंत आलेले आहेत। म्हणजे एक 5 ते 6 रुपयाची घसरण आपल्याला ह्या कालपासून आणि आज या 2 दिवसात झालेली आहे। तर तुम्हालाही जर आले अद्रक काढायचे असेल तर हा जो अंदाज आहे हा आजचा आहे आणि अजून 4 दिवसामध्ये काय होईल ते सांगता येत नाही, पण सद्यस्थितीला 36-37 रुपयापर्यंत जे आहे तर व्यापारी आले मागत आहे। तर ही माहिती जी आहे तर इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि तुमच्या भागामध्ये काय चालू आहे, काय सौदे होत आहे कालचे आणि आजचे, हे कमेंट करून अवश्य कळवा, जेणेकरून सगळ्याच शेतकऱ्यांना याची माहिती होईल। अचानक 4-5 रुपयाने भाव कमी झालेले आहेत। आता सध्या बऱ्यापैकी 4000-4200 सर्वसाधारण जे आहे तर 4000पर्यंत अद्रकीचे भाव होते। एकदमच 36-35 रुपयापर्यंत समजा हे भाव आलेत। तर याचं कारण सध्या बेनेसाठी खूप काढणी सुरू होती, आले बेण्यासाठी सध्या। तर सध्या आले बेणे काढणी सुरू असताना एवढी मोठी घसरण जी आहे तर 3-4 रुपयाची ही अचानक आलेली आहे। तर शेतकऱ्यांनी थोडं थांबावं, जर माल द्यायचा नसेल तर अजून थांबावं, कारण 4-8 दिवसात अजून भाव कमी जास्त होतच राहतात 2-4 रुपये। त्या हेतूने सध्या तुम्हाला फक्त जर बेणे पाहिजे असेल तर बेण्यासाठी जे शेतकरी बेणे घेणार आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे, कारण भाव कमी झालेले आहेत। तर तुम्हाला बेणंसुद्धा 2-4 रुपयाने कमी भेटणार आहे। बऱ्याच ठिकाणी 4800, 5000 काही शेतकऱ्यांनी अशा प्रकारे बेणं बुक केलेलं होतं, ते बेणं त्यांनी घेतलेलं आहे। आणि सध्या आज रोजी जे आहे तर जे बेणे घेणारे नवीन शेतकरी आहे त्यांच्यासाठी थोडाफार दिलासाची बातमी आहे, कारण भाव जे आहे तर 35-36 किंवा 37 रुपयापर्यंत जे चालू आहे, व्यापारी मागत आहे। त्यामुळे आता बेण्याचे भाव जे आहे तर 4000पर्यंत तुम्हाला भेटू शकते, 42 रुपयापर्यंत, 44 रुपयापर्यंत सुद्धा माल बघून, मालाची क्वालिटी बघून। कारण काही बेणे जे आहेत एकदम पंजा माल असतो, सुपर क्वालिटीचा माल असतो, ते तुम्हाला 4500पर्यंत मिळून जाईल। थोडा मीडियम असला की तो 42, त्याच्यापेक्षा अजून थोडा मीडियम कमी क्वालिटीचा असला की तो 4000, 38, 37, म्हणजे अशा प्रमाणे तुम्ही माल बघून त्याचा जो आहे तो रेट ठरवावा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या भागामध्ये काय सौदे चाललेले आहेत कालचे आणि आजचे काय सौदे चालू आहे ते कमेंट करून नक्की कळवा। आणि आले बेणे काढताना काय आपल्याला व्यवस्थित कसं काढायचं बेणं, कशा क्वालिटीचं बेणं पाहिजे, त्याला कोंब किती प्रमाणात चालतात हायेस्ट, म्हणजे लास्टमध्ये आपण किती शेवट कोंबटे किती वाढल्यानंतरसुद्धा आपण काढू शकतो, याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्याला भेटून जाईल। सविस्तर माहिती त्यामध्ये देणार आहे। तर या व्हिडिओला शेअर पण करा आणि लाईक पण करा आवडला तर, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला तुम्हाला आले काढणीबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। तर उद्याचा व्हिडिओ पण आवर्जून बघा। धन्यवाद।